सेवेकरी, सेवेकरीच म्हणतो ना आपण. हो हो सेवेकर. कारण आपण सेवा करतो. सगळ्यांना या सेवा मार्गाची सगळी माहिती आहे, सविस्तर माहिती आहे, थोडीफार आहे, सगळ्यांना थोडीफार आहे. आपण हा सेवा मार्ग बघितला, जाणला, अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये सेवा करायला सुरुवात केली. आपण एक सेवेकरी असं म्हणतो. आपण अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी ह्याच्या शाखेच्या मार्फत आपण परब्रह्माची जे ब्रह्मांड नायक आहेत, जे ह्या कलियुगाचे चालक, मालक आणि पालक असं आपण म्हणतो. परमेश्वराने अनेक अवतार घेतले आणि ह्या कलियुगामध्ये अनेक लोकांना योग्य मार्ग दाखवणं आणि त्यांच्याकडून एक चांगलं कार्य करून घेण्यासाठी अनेक अवतार धारण झाले. त्यामध्येच ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज, त्याचप्रमाणे गजानन महाराज, त्याचप्रमाणे आपण ज्या स्थानामध्ये या ठिकाणी आहोत ते म्हणजे साईबाबा महाराज, असे अनेक युगपुरुष होऊन गेले आणि त्यांनी अनेक लोकांना योग्य तो मार्ग दाखवला. आणि आपण या सेवा मार्गामध्ये या स्वामींची, या परब्रह्माची सेवा करण्यासाठी आपण या ठिकाणी आठवड्यातून एकदा येत असतो किंवा आपण आपल्या घरच्या घरी सेवा करत असतो. परमपूज्य गुरुमाऊलींनी किंवा सद्गुरू मोरेदादांनी ज्यावेळी या सेवा मार्गाची सुरुवात केली तेव्हापासून आपण बघत आहोत की फक्त या सेवा मार्गामध्ये आरती, स्तोत्र, मंत्र, पुराण एवढंच केलं जात नाही. त्याची सगळ्यांना माहिती आहे. आपण सगळेजण करतो, याची सेवा करत आहोत आणि ह्यामध्ये अनेक विभाग कार्यरत आहेत. जसं की आपण प्रश्नोत्तरे विभाग आपल्या सेवा मार्गात आहे. प्रश्नोत्तरे केली जातात. काही आपले प्रश्न असतात, घरगुती प्रश्न असतात, व्यावसायिक प्रश्न असतात, कौटुंबिक आपले प्रश्न असतात, सामाजिक प्रश्न आहेत. या अनेक प्रश्नांवरती उत्तर मिळावं किंवा तो प्रश्न मार्गी लागावा म्हणून प्रश्नोत्तरे विभाग कार्यरत आहे. आपल्याला अनेक सेवा दिल्या जातात. त्यापैकी जर आपण आपल्या स्वतःसाठी किंवा इतरांनी कोणीही स्वामी चरित्रातले 3 अध्याय आणि आपण 11 माळी जप केला तरी आपले अर्धे प्रश्न त्या ठिकाणी निघून जात असतात. त्यासाठी आपल्याला प्रश्नोत्तर विभागामध्ये त्या सेवेकऱ्यांकडे समोर आपल्याला बसण्याची गरज नसते. आपण महाराजांचा जप जरी केला, चालता बोलता फिरता, तरी सुद्धा आपले अर्धे प्रश्न सुटत असतात. आणि अशा अनेक प्रश्नांवरती अनेक विभाग आपल्या या सेवा मार्गात कार्यरत आहेत. फक्त आपण महाराजांच्या समोर येऊन आरती करणे, त्यांचं पुराण वाचणे एवढंच मर्यादित नाही. कारण आज अनेक भयानक अशा समस्या आपल्याला समोर दिसत असतात. त्यापैकी या सेवा मार्गाचा महत्वाचा गाभा, ज्याला आपण पाया असं म्हणतो, तो विभाग म्हणजे बालसंस्कार विभाग. परमपूज्य गुरुमाऊली सांगतात की केंद्र तिथे बालसंस्कार, वाडी वस्ती तिथे बालसंस्कार हे सुरू झालंच पाहिजे. कारण आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो. परमपूज्य गुरुमाऊली असं सुद्धा म्हणत असतात प्रत्येक महिन्याच्या मासिक मशीला की दिव्याने दिवा लावायला पाहिजे. जसं की आपण आता काहीतरी प्रश्न घेऊन या परब्रह्माची सेवा करण्यासाठी, काहीतरी मनशांती मिळण्यासाठी, माझ्याकडे सगळं आहे, पैसा आहे, घर आहे, सगळं काही आहे, परंतु कुठेतरी माझी मनशांती हरवलेली आहे. त्यासाठी परब्रह्माचं नामस्मरण केलं तरी सुद्धा आपल्याला त्यामध्ये एक मनशांती मिळते. हे आपण सगळ्यांनी जाणलंय की नाही? मग जर हे कळालं, मला महाराज कळाले, मला परमपूज्य गुरुमाऊली कळाले, तर मी ते इतरांना का सांगू नये? सांगितले पाहिजेत ना? सांगितले पाहिजे की नको? जर मला कळालेले आहेत तर ते माझ्या बाजूच्यांना कळाले पाहिजेत, माझ्या आजूबाजूच्यांना कळाले पाहिजेत, माझ्या बिल्डिंग मधल्यांना कळाले पाहिजेत, माझ्या पूर्ण समाजातल्या लोकांना ते कळालं पाहिजे, जेणेकरून त्यांच्या काही समस्या असतील, त्यांची हरवलेली मनशांती जर मला देता येईल तर ते किती मोठं भाग्याचं काम माझ्याकडून होईल की नाही? अध्याय क्रमांक 2 स्वामी चरित्र. महाराज किती ब्रह्मांड फिरले आपण वाचतो ना, त्याचा अभ्यास पण केला पाहिजे की महाराजांनी फक्त एकाच ठिकाणी थांबून त्या लोकांचं भलं केलं का? नाही, पुढे गेले. त्या ठिकाणी त्यांनी योग्य मार्ग दाखवला, तिथून पुढे गेले, असं पूर्ण विश्व फिरले आणि मग
ते अक्कलकोटात येऊन त्या ठिकाणी स्थिरावले. असं पूर्ण विश्व फिरून त्यांना अनेक लोकांना योग्य मार्ग दाखवायचा होता, म्हणूनच ते पूर्ण विश्वभर फिरत होते. आणि तेच कार्य आता सद्गुरू मोरेदादांनी आणि आता परमपूज्य गुरुमाऊली आणि त्याचबरोबर गुरुपुत्र, तीनही गुरुपुत्र त्यांच्या मार्गदर्शनाखाली या सेवा मार्गाचं कार्य अनेक विभागांच्या माध्यमातून सुरू आहे. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा विभाग म्हणजे बालसंस्कार. बालसंस्कार आज बघतोय आपण अनेक घरामध्ये असलेले प्रश्न, मुलांचं आणि त्या पालकांचं असलेलं हरवलेला संवाद. मग ह्या गोष्टी जर कुठेतरी बदलायच्या हव्यात आणि एक भविष्यात आदर्श पिढी घडवायची असेल, त्यासाठी एकमेव आपला मार्गाचा विभाग आहे तो म्हणजे कोणता विभाग आहे? बालसंस्कार. ऐकलंय ना हा विभाग आपण सगळ्यांनी? या विभागाची माहिती आहे सगळ्यांना. आपल्यातल्याच काही जणांना या विभागात काम करायचं आहे. कारण आपण जर स्वतःला सेवेकरी म्हणतो, सेवेकरी म्हणजे काय? सेवा करणे. फक्त येऊन आरती करणे का? नाही, सेवा करणे. इतरांसाठी आपण काहीतरी देणं लागतो, समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो. म्हणून हा सामाजिक उपक्रम आपल्यातल्याच काही जणांना करायचा आहे. परमपूज्य गुरुमाऊली सांगत असतात की केंद्र तिथे बालसंस्कार वर्ग असायलाच पाहिजे. म्हणजे आपल्या केंद्रामध्ये बालसंस्कार नको का? असायला पाहिजे ना. या आजूबाजूला कितीतरी मुलं आहेत ज्यांना योग्य मार्गदर्शन करणं. तर बालसंस्कार म्हणजे काय? संस्कार म्हणजे काय नेमकं? संस्कार म्हणजे काय? काय असतं संस्कार म्हणजे? चांगल्या सवयी, चांगलं मार्गदर्शन, योग्य रस्ता दाखवणे. बाबा ह्या रस्त्याने जाऊ नकोस, हा रस्ता चांगला नाहीये, ह्या रस्त्याने जा. आणि हे वय असतं, कोवळ वय असतं, तेच वय ऐकतं. जर तुम्ही 18+ मुलांना सांगायला गेलात की ह्या रस्त्याने नको जाऊ, ह्या रस्त्याने जा, जाऊन बघतो ना मी, बघतो तरी कसा आहे रस्ता, असं उत्तर आपल्याला मिळेल. परंतु तेच जर कोवळ्या मनाला, त्या कोवळ्या जीवाला सांगितलं की हा रस्त्याने